नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाधिवक्ता या चॅप्टरचे PYQ बघणार आहोत. रिसेंटमध्ये आयोगाच्या एक्झाममध्ये जो महाराष्ट्राचं म्हणजे विधानसभा झालं, पुन्हा विधान परिषद झालं, महाधिवक्ता झालं, उच्च न्यायालयाचे राज्य लेवलच्या ज्या गोष्टी आहेत पॉलिटीमध्ये त्याच्यावर बऱ्यापैकीच क्वेश्चनचा कल जास्त दिसत आहे. म्हणून आपण जे स्टेटचे आहेत सर्व विषय सब्जेक्ट आपले म्हणजे जे टॉपिक आहेत म्हणजे राज्य विधिमंडळ आपण राज्यपाल तर घेतलेलेच आहे डिटेल्समध्ये. आता महाधिवक्ता घेऊया, नंतर उच्च न्यायालयाचं ते पूर्ण जे चॅप्टर आहेत राज्यासंबंधी, पुन्हा आपलं जे 73वी घटना दुरुस्तीचे PYQ आणि 74 घटना दुरुस्तीचे PYQ आणि ग्रामपंचायत हे सर्व चॅप्टर कव्हर करूया. चला आता स्टार्ट करू. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून कोण आहेत? तर महाधिवक्ता हे कायदेशीर सल्लागार येतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्याच्या अधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर जे राज्याचा महाधिवक्ता आहे त्यांची निवड हे राज्यपाल करतात, म्हणजे 2 नंबरचं येणार आपलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर आपल्याला इथं असत्य विचारले म्हणून इथं काय करायचं, याला गोल करून घ्यायचं पहिल्यात आणि नंतर विधान वाचायला बघायचं. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. तर महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात का? नाही. मग हे राष्ट्रपती नाही, मग हे कसं आहे, चुकीचं आहे. तर इथं राज्यपाल येतात. तर राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देते. तर हे विधान काय बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेल्या कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात. हे विधान कसं आहे, बरोबर आहे. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले कार्य ते पार पाडतात. तर हे तिन्ही विधान कसे आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला असत्य विचारले म्हणून आन्सर काय येणार, 1 नंबर येणार. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला इथं काय विचारलं, आता हे असं हे खालील विधाने केलं का डायरेक्ट जर इथं असं डार्क ह्याच्यामध्ये जर काही दिसत असेल तर खालची लाईन वाचायची आणि इथं काय विचारले, बरोबर का अयोग्य विचारलं, अचूक विचारलं का, पुन्हा चूक विचारलं का, बरोबर विचारलं का, अयोग्य विचारलं का, हे बघायचं आणि इथं असं अंडरलाईन करायचं आणि नंतर हे क्वेश्चन वाचायला घ्यायचे. तर आपल्याला फक्त बरोबर विधानाचाच विचार करायचं. तर आपण त्याच्यातले बघूया बरोबर विधान कोणते आहेत ते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता असते ती अर्हता त्यांच्याजवळ असते. तर हे विधान काय बरोबर आहे. मग याच्यामध्ये बरोबर बघायचं. तर आपलं हे विधान बरोबर आहे, म्हणजे हे 2 काय झालं, ऑप्शन कटले. म्हणजे इथं डायरेक्ट अशी फुल्ली मारून घ्यायची, काय हळू मारायची नाही, काय नाही. फक्त आपल्याला ह्या 2 विधानाचा विचार करायचा. आता बी आणि सी वाचायचं, डी वाचायची गरज नाही आपल्याला. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे संरक्षण त्यांना मिळतात. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मिळणारे भेटतात का? नाही. जे आपले मंत्री असतात त्यांना जे विशेष अधिकार संरक्षण भेटते ना, तेच महान्यायवादी म्हणजे महाधिवक्त्याला भेटते. म्हणजे बी विधान कसं आहे, चुकीचं आहे. इथं डायरेक्ट अशी फुल्ली द्यायची किंवा सुरुवातीला फुल्ली द्यायची. मग इथं बी विधान आलं म्हणजे हे कसं आहे, तिसरं पण सेंटेन्स चुकीचं आले. तर डायरेक्ट आपला आन्सर काय येणार, 1 नंबर येणार. मग हे सी वाचायची गरज आहे का? नाहीये. मग डायरेक्ट हा क्वेश्चन स्किप करायचा आणि पुढे हे करायचं, डायरेक्ट आन्सर टिक करायचा आणि पुढचा क्वेश्चन हे करायचा. तरी आपण पुढचं बघूया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. तर हे कसं आहे, चुकीचं आहे. त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाचे 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. तर त्यांचा कार्यकाळाचं काही निश्चित नाहीये. म्हणून डी विधान कसं आहे, चुकीचं आहे. तर आता बघूया पुढचा क्वेश्चन. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? तर पहिलाच क्वेश्चन होता बघा. पहिला इथं प्रश्न विचारलेला होता अगोदर आणि आता तेच क्वेश्चन म्हणजे त्याचा आन्सर आहे, म्हणजे 165 असं राहतं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला बरोबर विधान बघायचं आहे. बरोबरला काय असं गोल करून घ्यायचं. तर तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. तर इथं मंत्री परिषद आहे का? नाही. राज्यपालाची इच्छा आहे, म्हणून हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. त्यांचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. हे पण विधान कसं आहे, आपल्याला
हे पण विधान चुकीचं आहे. तो राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकाराचा वकील म्हणून उभा राहू शकतो. तर उभा राहू शकतो नाहीये, तो शकत नाही. राज्य शासनाच्या विरुद्ध तो उभा टाकत नाही. म्हणजे तो पर्सनली वकिली करू शकतो, पण विरोधामध्ये जर राज्य शासन असेल तर तो खटला कसा तो लढू शकत नाही. म्हणून हे पण विधान कसं आहे, तर आपल्याला बरोबर विचारले तर वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. म्हणजे 2 नंबर आन्सर येणार. म्हणजे 4 नंबर आपला आन्सर येणार. तर पुढचा क्वेश्चन बघूया. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये? तर हे आता झालेला आहे क्वेश्चन 3 नंबर. भारतीय राज्यघटनेतील कलम 165 नुसार महाधिवक्त्याची नेमणूक केली जाते. तर हे कसं आहे? बरोबर आहे. महाधिवक्ता महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेच्या बैठकांना उपस्थित राहू शकतो. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे हे आता हे बघा, पहिलं विधान आपल्याला बरोबर आहे म्हणून कळालं ना, तर हे ऑप्शन कट होतं तिथंच. हा पण कट होतं. मग आपण इथं यात फक्त 2 विधानामध्ये 50-50 मध्ये राहिलो असतो. मग त्याच्यातलं दुसरं वाचलं का दुसरं कसं सत्य होतं. म्हणून हे पण विधान कटलं. मग आन्सर येणार 1 नंबर. महाधिवक्ता या संबंधी खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला याच्यातलं कोणती विधाने बरोबर आहेत की चूक आहेत हे बघायचं. महाधिवक्ता व त्यांचे कार्यालय हे राज्य शासनाच्या हितसंबंधाचा बचाव संरक्षण करते आणि राज्य शासनास आपली धोरणे ठरविण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्याबाबत मौल्यवान असे कायदेशीर मार्गदर्शन करते. हे विधान कसं बरोबर आहे? म्हणजे बरोबर आलं. दोन्ही विधाने चूक. म्हणजे हे कटलं आणि हे कटलं. मग आता आपले फक्त ह्या दोनच ह्याचा ऑप्शनचा विचार करायचा आहे. महाधिवक्ता हा फौजदारी खटल्यातील आरोपी व्यक्तीचा बचाव राज्य शासनाच्या परवानगीशिवाय करू शकत नाहीत. तर हे कसं आहे? हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे 3 नंबर आपला आन्सर येतं. कळालं? म्हणजे हे पण नंतर ऑप्शन कटते कारण की बी पण विधान बरोबर आहे. आता हे सर्व विधाने कसे आहेत आपले? बरोबर आहे दोन्ही विधाने महाधिवक्त्याबद्दल. नेक्स्ट बघूया. राज्याच्या महाधिवक्त्याच्या नियुक्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर त्याच्या नियुक्ती संदर्भात आहेत तर कोणती विधाने बरोबर आहेत ते बघायचं आपल्याला. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्यांच्याजवळ असणे आवश्यक असते. तर हे विधान कसं आहे? कन्फर्म व्हायला आपलं बरोबर आहे. तर हे बघायचं, हे बरोबर. म्हणजे हे 2 नंबरचं ऑप्शन कटलं. इथंच असं कटवायचं. हां, न्यायिक पदावर त्याने 10 वर्ष काम केले पाहिजे. ही अट आपली ह्याच्या संबंधी आहे ना, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि ह्यांची पण पात्रता न्यायाधीशासारखीच आहे. म्हणजे बी विधान कसं आहे? बरोबर आहे. हां, मग आणखीन कटना कोणतं ऑप्शन? चला पुढे. उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. तर हे पण कसं आहे विधान? सी पण बरोबर आहे. राज्यपालाच्या मते तो निष्णात अग्रगण्य कायदेपंडित असला पाहिजे. हे जे विधान आहे ना, हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासंबंधी आणि जे महान्यायवादी आहेत त्यांच्या संबंधी आहे. म्हणून ही डी विधान कसं आहे? चुकीचं आहे. महाधिवक्त्यासाठी निष्णात कायदेपंडिताची ही तरतूद नाहीये. मग डी विधान इथं आहे, इथं आहे. म्हणजे हे कटलं. तर डायरेक्ट आपला आन्सर 1 नंबर येणार. तर आन्सर 1 नंबर आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधानापैकी योग्य विधाने पुढील पर्यायातून निवडा. आता ह्याच्यातली आपल्याला काय करायचं? योग्य विधाने करायचं. फक्त योग्य विधानाचा विचार करूया आपण. आता कोणती 2 विधाने योग्य असणार आहेत? राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देणे. हे कन्फर्म आहे. ते सल्ला देण्यासाठी असतात. तर 2 नंबरचा कटलं आणि 3 नंबरचा कटला. आता क किंवा आपल्याला ब वाचायचं. म्हणजे 2च विचारते. ही वाचायची गरज नाही आपल्याला. राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेणे. हे कामकाजात भाग घेतो म्हणजे ब पण बरोबर आहे. ब इथं नाही म्हणजे एक पण कटलं. तर डायरेक्ट आपला आन्सर 4 नंबर येणार. म्हणजे हे खालचे दोन्ही वाचायची गरज नाही. तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदधारण करतो. तर इथं राष्ट्रपतीची मर्जी नाही आहे. इथं राज्यपालाची मर्जी आहे. आणि राज्य विधिमंडळात मतदान करणे. त्यांना त्यांना सर्व विशेष अधिकार प्राप्त आहेत. पण ते राज्य विधिमंडळाने मतदानाचा अधिकार प्राप्त नाही. म्हणजे ड विधान त्याच्यामुळे चुकलं की त्यांना वोटिंगचा राईट नाही आहे म्हणून. तर आन्सर आपलं येणार 4 नंबर अ आणि ब बरोबर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोबतात? आता हे राजीनामा कोणाकडे देतात ते बघायचं आपल्याला. ते जे संबंधित राज्याचे राज्यपाल असतात ना त्यांच्याकडे राजीनामा देतात.
तर आन्सर 2 येणार. ह्याच्यात ते डायरेक्ट वन लाईनर आहे, याच्यात सांगायसारखं काही नाही आहे. आता 13वा क्वेश्चन बघा. महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर? आता इथं बरोबर आहेत, तर 4 सेंटेन्स दिलेले आहेत, त्याच्यातलं आपल्याला बरोबर काढायचं. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हत आहे अशा व्यक्तीस. इथं सर्वोच्च न्यायालय आहे का? तर उच्च न्यायालय आहे. मग पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. आपल्याला त्याचा विचारच करायचा नाही. आता पुढचे सेंटेन्स बघूया. उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्त करतात. तर हे पण कसं आहे? उच्च न्यायालयाचा विचार नाही घेत, म्हणून हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. तो राज्याच्या प्रथम कायदेविषयक अधिकारी असतो. तर हा विधान बरोबर आहे. त्यांना मतदानाच्या अधिकारासह आताच बघितले की त्यांना वोटिंग राईट नसतं, म्हणून ह्या एका शब्दावरून हा क्वेश्चन इथंच कट होतो. म्हणजे आपला आन्सर येणार 3 नंबर. पुढचं बघा. महाधिवक्त्यांची यांची नेमणूक कोण करते? तर राज्यपाल करतो. आणि महान्यायवादीची राष्ट्रपती करतात. पुढचा क्वेश्चन बघूया 15 नंबरचा. संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद आहे. मग हे विधान कसं आहे? बरोबर. 165 मध्ये तरतूद आहे. तर ए बरोबर आहे. तर 3 कटलं आणि 2 नंबरचं कटलं. तर आपल्याला BCD बघूया आता. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तर राष्ट्रपती करतात का महाधिवक्त्याची? तर नाहीये, राज्यपाल करतात. म्हणजे बी पण विधान कटलं, म्हणजे हे ऑप्शन कटलं. तर आन्सर काय येणार? 4 नंबर येणार. म्हणजे खालचं वाचायची पण गरज नाही. तर आपण वाचून घेऊया. त्यांना राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्यात व मत मांडण्याचा आहे. इथं मत मांडण्याचा अधिकार आहे. फक्त मत मांडू शकतात, पण मतदान करत नाही. म्हणजे सी पण विधान बरोबर आहे. तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदा विषयक सल्लागार असतो. आपण आताच बघितले, म्हणजे डी पण विधान बरोबर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. घटक राज्याच्या महाधिवक्ता पदाबाबत खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही? इथं नाहीवर टिक करायचं. 165 नुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद केलेली आहे. पहिलं विधान काय बरोबर आहे? आता जेव्हा नाही म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स दिले आणि एखादा आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स, मग त्या टाईममध्ये काय करायचं? इथं टिक करायचं. जर आपण इथं टिक केलं ना, तर एक्झामला ऐन वेळेला कन्फ्यूज होते की आपण काय नेमकं काय विचारले ते विसरून जातो आपण. म्हणून जेव्हा जे विचारलं ना, निगेटिव्ह असू पॉझिटिव्ह असू, ते इथं टिक करायचं आणि जे विचारलं नाही ते पुढे टिक करायचं. राज्याच्या कार्यकालाबाबत राज्यघटनेत काही सांगितलेले नाहीये. तर हे पण विधान बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन व भत्ते सवलती मिळतात. तर हे विधान कसं आहे? चुकीचे. म्हणजे आपल्याला नाही विचारलं, म्हणजे 3 नंबरचा आन्सर येणार आपला. राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार उपभोगतात. तर हे विधान काय बरोबर आहे? तर आपला आन्सर येणार 3 नंबर. आता 17 नंबरचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत? म्हणजे राज्याधिवक्त्याबद्दल. त्यांची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून कडून होते. हे बरोबर आहे. आपल्याला बरोबर नाही विचारले. त्यांच्याकडे सोपलेल्या बाबी संबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो. हे पण विधान बरोबर आहे. जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते राज्य विधिमंडळापुढे भाषण करू शकतात, मत मांडू शकतात. पण हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. विधिमंडळात ग्राह्य ते मतदान करू शकतो. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. मग आपला आन्सर आपल्याला नाहीच विचारले, मग आन्सर आपलं हेच येणार 4 नंबरचं. 18 नंबरचा क्वेश्चन बघा. राज्याच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधाने निवडा. तर आपल्याला योग्य विचारलं, तर योग्य बघूया. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते. तर हे चुकलं. म्हणजे ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. बरोबर, राज्याचे असतात. तर बी पण कसं आहे? बरोबर आहे. त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण नसते. हे पण बरोबर आहे. ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की ते स्वतः वकिली करू शकतात, आणि जेव्हा फक्त अपोजिटमध्ये राज्य शासन नसायला पाहिजे अशा कंडिशनमध्ये ते वकिली करू शकतात, आणि जेव्हा राज्य शासन असतात तेव्हा नाही करू शकत. म्हणजे पर्सनली ते वकिली करू शकतात. मग ते पूर्ण वेळ आहेत का? नाही आहेत. कारण की अर्धा वेळ ते आपलं पर्सनली करू शकतात. म्हणजे जेव्हा इकडे राज्य शासनाचं कोणतं काम नसेल तेव्हा ते वकिली पण करू शकतात. म्हणजे डी पण विधान कसं आहे? बरोबर आहे. मग आन्सर काय येणार? वरील सर्व.
आता 19वा क्वेश्चन आपल्याला काय विचारलंय? अयोग्य विधान विचारले. पुढचं वाचायचं, एवढं वाचायची गरज नाही. अयोग्य योग्य तेवढं बघायचं. राज्यघटनेत भाग 5 मधील प्रकरण 1 हे राज्याच्या महाधिवक्त्याचे आहे. पहिलंच विधान कसं आहे? चुकीचं आहे. राज्यघटनेत अनुच्छेद 165 हे राज्याच्या अधिवक्त्यासंबंधी हे विधान बरोबर आहे. राज्यघटनेत अनुच्छेद 177 हे राज्य विधिमंडळाची सभागृह समिती आणि संदर्भात राज्याच्या महाधिवक्त्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. म्हणजे 177 मध्ये त्यांचे अधिकार दिलेले आहेत. 194 मध्ये राज्याच्या महाधिवक्त्याचे अधिकार, विशेषाधिकार, कायदेशीर संरक्षण या संबंधी आहे. तिन्ही कलमा कशा आहेत? बरोबर आहेत. आणि ही पहिलं कसं आहे? चुकीचं आहे. आता पुढचं क्वेश्चन बघूया. आता ह्याच्यामध्ये योग्य कथने विचारलेले आहेत. तर योग्य कोणते आहेत ते बघूया. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. पहिलं विधान बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. हे पण बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल, तर इथं राष्ट्रपती करतात. म्हणजे क विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर आपला आन्सर 2 नंबर येणार. पुढचा क्वेश्चन बघूया. 21 नंबर. राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधान विचारात घ्या. तर इथं बरोबर करायचं आपल्याला. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी अर्हता असते ती त्यांच्याजवळ असणे आवश्यक असते. 1 नंबर बरोबर आहे. 3 नंबर कटलं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला असणारे सर्व विशेष अधिकार उच्च न्यायालयाच्या नाहीत म्हणून हे विधान कटलं. डायरेक्ट आपला आन्सर येणार 4 नंबर. पुढचं वाचायची गरज नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जे मानधन असते ते त्यांना मिळते नाहीये. जे मंत्र्यांचं ते असतं त्या टाईपमध्ये राहतं त्यांना. राज्य म्हणजे जे राज्यपाल ते ठरवतील त्यानुसार. राज्य मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत, इथं राज्य मंत्रिमंडळाची नाही, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते राहतात पदावर. म्हणून ड पण चुकलं. कळलं? तर आपला आन्सर येणार फक्त 1 नंबर. महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर बघा, आता आपल्याला बरोबर विचारलं, तर बरोबरला आपण अंडरलाईन करूया. तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात. पहिलंच विधान कसं आहे? चुकीचं आहे. मंत्रिमंडळाची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. हे पण विधान चुकीचं आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची जी अर्हता प्राप्त असेल ती व्यक्ती नेमतात. हे विधान बरोबर आहे. भारताला कोणत्याही न्यायालयात सुनावणीचा त्यास अधिकार आहे. भारतातील नाहीये, हे चुकलेलं आहे विधान. तर अशा प्रकारे जे महाधिवक्त्याविषयीचे जे सर्व क्वेश्चन होते जे आयोगाने विचारलेत आतापर्यंत सर्व एक्झाममध्ये, ते आपले पूर्ण क्वेश्चन झालेले आहेत. नेक्स्ट पार्ट आपण थोड्या वेळाने घेऊया. बाय.